शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा, संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, खासदार कल्याण काळेंची सरकारवर टीका करत मागणी। नेमकं काय घडलं पहा। आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी महाराष्ट्रभर आजच्या मितीला जिल्हा काँग्रेस कमिटीला धरणे आंदोलन करण्याचा आदेश दिला। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ देशमुख, राजेश राख आणि शहराध्यक्ष आतिकभाई यांनी आज चमनमध्ये धरणे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सगळेजण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन द्यायला आलो। त्या निवेदनाच्या देण्याचा उद्देश असा आहे की शेतकरी पार या अतिवृष्टीने ओला दुष्काळाने मेटाकुटीला आला आहे आणि किमान आता तरी सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगू नये की काही अडीअडचणी कायदेशीर असल्या तरी आम्ही त्या बाजूला सारून शेतकऱ्याला मदत करू। हे आम्ही गेल्या 15 दिवसांनी रोज सरकारचं ऐकतोय। म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो की तात्काळ शेतकऱ्यांना पीक वाहून गेलं त्याला 50,000 रुपये द्या, त्याचबरोबर जमीन खरडून गेली त्याला 1 लाख रुपये द्या, तसेच फळबागेचे वेगळे पंचनामे करून बागायत पिकाला म्हणून फळबागेला वेगळी मदत करा आणि त्याचबरोबर ज्या विहिरी अतिवृष्टीमध्ये खचल्या त्या सगळ्या विहिरींना NDRF-मधून किंवा SDRF-मधून 5 लाख रुपये एका शेतकऱ्याला देण्यात यावे। अशा पद्धतीच्या मागण्या तर केल्याच, पण त्याचबरोबर शेतकरी या अतिवृष्टीने आणि ओला दुष्काळाने पार त्याचं कंबरडं मोडलं आहे। त्याला जर ताठ पाण्याने परत एकदा आपल्याला उभं करायचं असेल तर राज्यभर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा प्रकारचे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सर्व काँग्रेसजनांनी आज या ठिकाणी दिलं आहे आणि सांगितलं आहे 8 दिवसाच्या आत सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी, शेतकऱ्याच्या खात्यात ती मदत टाकावी, त्याचा फार अभ्यास करत बसू नये, त्याचा किस पाडू नये आणि जर याच पद्धतीने अजून वेळ काढूपणाचं धोरण जर सरकारने केलं तर आम्ही निश्चितपणाने रस्त्यावर तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।